नमस्कार मित्रांनो गावातून शहराकडे भरपूर जणांचं रोजगाराच्या शोधामध्ये स्थलांतर होत असतं आणि शहरामध्ये गेल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळेलच असं नाही। शहरामध्ये गेल्यानंतर तिथेही बऱ्याच समस्या येत असतात। परंतु मित्रांनो विचार जर केला तर गावामध्ये सुद्धा खूपच चांगल्या प्रकारच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गावातच उत्पन्न कमवता येणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपण आज दोन असे चांगले व्यवसाय बघणार आहोत। हे व्यवसाय गावातच चालू करता येणार आहेत आणि तेही खूपच कमी खर्चामध्ये चालू करता येणार आहेत आणि गावातच चालू करून ह्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उत्पन्न गावातच कमवता येणार आहे। आणि मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये घरच्या घरी माल तयार करायचा आहे आणि तयार झालेला माल गावामध्ये सुद्धा सेल करता येणार आहे आणि गावाबरोबरच जवळच्या शहरामध्ये सुद्धा सेल करता येणार आहे। जवळचे शहर म्हणजे तालुक्याचे ठिकाण असतील किंवा जिल्ह्याचे ठिकाण असतील अशा ठिकाणी सुद्धा हा माल सप्लाय करता येणार आहे आणि कारण ह्या मालाला वर्षाचे 12 महिने सतत मागणी असते। आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन खूपच छोटी आहे आणि मशीनची किंमत 5 ते 10 हजार रुपये आहे। पहिला व्यवसाय एवढा जबरदस्त आहे। मशीन सुद्धा खूपच छोटी आहे। त्या मशीनला लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि कच्च्या मालापासून जे प्रोडक्ट तयार करायचे ते प्रोडक्ट तयार करणं काही अवघड नाही। चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की पहिला व्यवसाय कोणता आहे आणि तो व्यवसाय कसं काय चालू करायचा। मित्रांनो पहिला व्यवसाय एवढा जबरदस्त आहे। हा व्यवसाय 10 ते 15 हजार रुपयामध्ये चालू करता येणार आहे, तोही घरच्या घरी। आणि ह्या व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल सुद्धा गावातच भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहे। कुठेही लांब जायची आवश्यकता लागणार नाही। गावातच स्थानिक ठिकाणीच माल तयार करायचा। जवळच्या शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा माल तयार करून सप्लाय करता येणार आहे। जिथं माणूस आहे त्या ठिकाणी हे प्रोडक्ट वापरलं जातं। माणूस म्हणल्यानंतर तिथं हे प्रोडक्ट लागणारच आहे। आणि हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता बघूयात मित्रांनो। यासाठी मित्रांनो जास्त साहित्य लागत नाही, अशा प्रकारची पावडर लागणार आहे। ही पावडर कशी करायची तेही आपण पुढे बघणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला दुसरी एक अशा प्रकारची पावडर लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला काही प्रमाणामध्ये कापूर लागणार आहे, थोडंसं आपल्याला नीम तेल लागणार आहे आणि थोडीशी आपल्याला नीम पावडर लागणार आहे। तर आपल्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की दोन प्रकारच्या पावडर घेतल्या आहेत, त्या पावडर कोणत्या प्रकारच्या आहेत, ही पावडर कशा प्रकारे तयार करायची ते आता बघूया। हे गाईचं शेण आहे आणि हे गाईचं शेण मित्रांनो कशा प्रकारचं केलं जातं त्या ठिकाणी आपण बघू शकता। हे गाईच्या शेणापासून गौऱ्या करायच्या आहेत आणि त्या गौऱ्यांना उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि उन्हामधून त्या गौऱ्यांना ज्यावेळेस गौऱ्या वाळतील त्यावेळेस त्या गौऱ्यांना काढायचं आहे आणि काढल्यानंतर त्यांना फोडायचं आहे त्या ठिकाणी। आणि फोडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एका मिक्सरच्या साहाय्याने त्यांची पावडर करायची आहे आणि पावडर केल्यानंतर त्यांना व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, एकदम बारीक पावडर करायची आहे आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी ही पावडर तयार होत असते। आणि आपण जी दुसरी पावडर घेतलेली आहे त्याला लोबन म्हणतात मित्रांनो। अशा प्रकारची पावडर ही मार्केटमध्ये उपलब्ध होत असते। सुरुवातीला आपण ज्या दोन पावडरचा उल्लेख केला अशा प्रकारच्या ह्या दोन पावडर आहेत आणि ह्या पावडर स्थानिक ठिकाणीच गावामध्येच मिळणार आहेत। नंतर त्या ठिकाणी काय करायचंय, जी शेणापासून तयार करण्यात आलेली पावडर आहे त्या ठिकाणी त्या पावडरमध्ये लोबन टाकायचं आहे, कापूर टाकायचं आहे, नीम तेल टाकायचं आहे, नीम पावडर टाकायची आहे आणि ह्यांना संपूर्णपणे एकदम मिक्स करायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे लहान लहान गोळे तयार करायचे आहेत। सर्व गोळे एकदम लहान लहान गोळे तयार करून ठेवायचे आहेत मित्रांनो। आणि ते गोळे तयार केल्यानंतर त्या ठिकाणी एक प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे खालच्या बाजूला आणि त्याच्यावरती गोळा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरा प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिकचा पेपर घेतल्यानंतर त्यांना चपातीसारखं गोल गोल लाटायचं आहे। पूर्णपणे त्याची चपाती करून घ्यायची आहे आणि चपाती केल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची एक छोटीशी मशीन आहे मित्रांनो आणि त्या मशीनच्या खाली जी आपण चपाती तयार केलेली आहे त्या ठिकाणी त्या चपातीला व्यवस्थित ठेवायचं आहे। मशीनला एक हँडल दिलेला आहे, तो हँडल प्रेस करायचा आहे आणि तो प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी हँडल वर घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खालून आपलं प्रोडक्ट व्यवस्थित पेपरवरती काढायचं आहे आणि त्या ठिकाणी जे प्रोडक्ट आपलं तयार झालेलं आहे त्या प्रोडक्टला मित्रांनो मच्छर कॉईल म्हणतात मित्रांनो। आणि ही जी मच्छर कॉईल आहे मित्रांनो ही घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली कॉईल आहे मित्रांनो। घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेली आहे। या कॉईलमध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा वापर केलेला नाही। अतिशय चांगल्या प्रकारचं ही मच्छर पळवण्याचं काम ही कॉईल करते आणि ह्या कॉईलचा मित्रांनो गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा बिझनेस करता येणार आहे। गावातच चांगले उत्पन्न कमवता येणार आहे आणि जवळच्या शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कॉईल तयार करून हा सेल करता येणार आहेत किंवा जवळचे स्थानिक ठिकाणी जे दुकानदार असतात त्यांना सुद्धा अशा प्रकारचा माल हा सप्लाय करता येणार आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी मच्छरच्या कॉईल व्यवस्थित आपण जे सर्व गोळे तयार केलेले आहेत त्या गोळ्यांचे सर्वांचे हे कॉईल तयार करायचे आहेत। एका कॉईल मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी ह्या दोन मच्छरच्या कॉईल तयार होत असतात, एकात एक अटॅच असतात त्या आणि त्या ठिकाणी त्यांना उन्हामध्ये वाळायला ठेवायचं आहे। उन्हामध्ये वाळल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित आपल्याला ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलर ते त्या ठिकाणी त्यांना कलर देता येणार आहे किंवा आपल्याला ज्या सुगंधामध्ये तयार करायचे आहे सुगंध सुद्धा त्या कॉईलला ठेवता येणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचं सुगंधित द्रव्य असतं त्या द्रव्यामध्ये त्या कॉईलला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्या टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या कलरमध्ये ती कॉईल ठेवायची आहे ते कलर सुद्धा त्या कॉईलला देता येणार आहे। आणि अशा प्रकारे कॉईल तयार करून पॅकेटमध्ये पॅक करून मार्केटमध्ये हे सेल करता येणार आहेत। आणि ह्यासाठी मित्रांनो
जास्त खर्च सुद्धा लागणार नाही। आणि ही कॉईल तयार करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर केला आहे त्या मशीनला फक्त एक डाय लावलेली आहे मित्रांनो। अशा प्रकारची जी मशीन आहे मित्रांनो, ह्या मशीनला फक्त डाय अटॅच केलेली आहे। ही डाय वेगळ्या ठिकाणाहून घेतलेली आहे आणि मशीन वेगळ्या ठिकाणची आहे। त्या मशीनला ते अशा प्रकारची डाय अटॅच केलेली आहे आणि त्या डायच्या सहाय्याने अतिशय चांगल्या प्रकारचे मच्छर कॉईल ही तयार करता येणार आहे। आणि ह्या पद्धतीने तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा लाईट सुद्धा लागत नाही, घरच्या घरी करता येणार आहे। आणि मित्रांनो, ह्या व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नफा आहे। जे प्रॉफिट मार्जिन आहे ते प्रॉफिट मार्जिन खूपच चांगल्या प्रकारचं आहे। साधारणपणे अंदाजे यामध्ये 1 किलो शेण आणि इतर साहित्याचा खर्च 50 ते 100 रुपयापर्यंत जरी धरला आणि त्यातून 100 पेक्षा जास्त कॉईल तयार होतात आणि 10 कॉईलचे एक पॅकेट 50 रुपयाला सेल होते, तरी त्यामध्ये 500 रुपये होतात। म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, ह्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट आहे। आणि मित्रांनो, यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो बेस आहे मित्रांनो, म्हणजे मच्छर कॉईल तयार करण्याचा जो बेस आहे, म्हणजे ते आपण जे चपातीसारखं लाटणार आहेत ते जे बेस तयार करणार आहोत त्यामध्ये कोणतं मटेरियल किती घ्यायचं, साधारणपणे त्याचा अंदाजे जर विचार केला तर मित्रांनो, 1 किलो शेणाची जर पावडर असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी लोबन जे आहे ते लोबन 50 ते 60 ग्रॅम घ्यायचं आहे आणि नीम पावडर 250 ते 300 ग्रॅम घ्यायची आहे। जिगट पावडर 150 ते 200 ग्रॅम घ्यायची आहे। कापूरची पावडर 50 ते 60 ग्रॅम घ्यायचे आणि नीम तेल 20 ते 30 मिली घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या करायचं आहे आणि हे मिश्रण कशा पद्धतीने सविस्तर करायचं आहे आणि कोणता घटक काय काय काम करतो याची सविस्तरपणे माहिती आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। एवढा जो बेस आहे, ह्या बेसमध्ये किती मच्छर कॉईल तयार होणार आहेत त्याची सुद्धा दिलेली आहे। तसेच मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आहे मच्छर कॉईल बेस बनवण्यासाठी, हा फॉर्म्युला अंदाजित आहे। आपण आपल्या लेवलवरती रिसर्च करून यामध्ये बदल करू शकता। आपल्या लेवलवरती आपल्याला कशा पद्धतीची मच्छर कॉईल बनवायची त्यानुसार सुद्धा आपण ह्या मध्ये बदल करू शकता। मशीनचा वापर न करता सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या मच्छरच्या कॉईल ह्या तयार करता येणार आहेत। आपण साईडला जे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचे मच्छर कॉईलचे जे साचे असतात त्या साच्यामध्ये त्या ठिकाणी तो माल आपण जे चपातीसारखं लाटलेला आहे त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे। अशा प्रकारे सुद्धा हा व्यवसाय करता येणार आहे आणि पुढे चालून मोठ्या लेवलला सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय नेता येणार आहे। मोठ्या लेवलला अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असल्यास मोठमोठ्या मशिनरी सुद्धा अशा प्रकारच्या व्यवसायाच्या असतात। या मशिनरी पूर्णपणे स्वयंचलित असतात, ऑटोमॅटिक असतात। ऑटोमॅटिक पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करता येणार आहे। जबरदस्त असा हा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामध्ये पुढे चालून स्वतःचा एक ब्रँड सुद्धा तयार करता येणार आहे। स्वतःच्या ब्रँडच्या नावाने सुद्धा मार्केटमध्ये अशा प्रकारचा माल हा सेल करता येणार आहे। आज मच्छरपासून प्रत्येक जण त्रस्त असतो, प्रत्येकाला मच्छरपासून सुटका करायची असते। त्यामुळे ह्या कॉईलचा बिझनेस करून गावामध्ये अनेक ठिकाणी जे किराणा स्टोअर असतील किंवा जे मेडिकल असतील किंवा जे जनरल स्टोअर्स असतील अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या कॉईल लहान लहान बॉक्समध्ये पॅक करून त्या ठिकाणी ह्या सेल करता येणार आहेत। गावामध्येच अतिशय चांगल्या प्रकारचं एक उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी मिळणार आहे। भरपूर जणांच्या मध्ये असा प्रश्न पडत असेल की अशा प्रकारची मशीन कुठे मिळेल किंवा अशा प्रकारचे जे डाय असते किंवा जो मोल्ड आहे तो कुठे मिळेल। तर मित्रांनो, ह्यासाठी कुठेही लांब जायची आवश्यकता नाही। इंडिया मार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून अशा प्रकारचा डाय घेऊ शकता किंवा अशा प्रकारचा मोल्ड घेऊ शकता आणि अशा प्रकारच्या मोल्डला एक दुसरी जी मशीन असते छोटीशी, त्या मशीनच्या सहाय्याने त्या मोल्डला अटॅच करावं लागणार आहे। व्हिडिओमध्ये जी आपण मशीन पाहिलेली आहे ती मशीन सुद्धा मित्रांनो इंडिया मार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरती मिळणार आहे। आवश्यकता वाटत असेल तर आपण घेऊ शकता। आता बघूयात मित्रांनो आपण दुसरा बिझनेस करण्यासाठी मित्रांनो जास्त साहित्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही। आपण सुरुवातीला जे साहित्य बघितलेलं आहे आपण अशा प्रकारे आपण बघू शकता, ह्या साहित्यामध्ये दुसरा बिझनेस सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा करता येणार आहे। पहिला बिझनेस आपण लोकांना जो प्रॉब्लेम होतो त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन कशा प्रकारचं करता येईल त्या संबंधित होता आणि दुसरा जो बिझनेस आहे मित्रांनो हा लोकांच्या आस्थेशी किंवा लोकांच्या श्रद्धेशी संबंधित आहे। यामध्ये मित्रांनो जे आपण सुरुवातीला साहित्य घेतलं होतं त्या साहित्यामध्येच दुसरा बिझनेस अतिशय चांगल्या प्रकारे करता येणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 प्रकारचे प्रोडक्ट हे तयार करता येणार आहेत। त्या ठिकाणी जे सर्व साहित्य घेतलेलं आहे मित्रांनो त्या साहित्यामध्ये फक्त आपण जो सुरुवातीला जो माल तयार केलता तो माल आपण जास्त एकदम चपाती आपल्याला करता येईल या प्रकारचा घेतला होता, परंतु या ठिकाणी आपल्याला तसं करायचं नाही। त्या ठिकाणी पाणी कमी टाकायचं आहे आणि पाणी कमी टाकल्यानंतर त्या मालाला जास्त पातळ करायचं नाही। पातळ न करता तो माल व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच मालापासून मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारच्या धूपबत्ती तयार करता येणार आहे। त्याचबरोबर सामराणी कप सुद्धा तयार करता येणार आहेत। त्याचबरोबर जी अगरबत्ती असते ती अगरबत्ती सुद्धा त्या ठिकाणी तयार करता येणार आहे। अगरबत्ती करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे आपण जे सुरुवातीला साहित्य वापरलं होतं त्या साहित्यामध्ये अजून एक जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पावडर ॲड करावं लागणार आहे आणि ती पावडर म्हणजे मित्रांनो लोबन आणि प्रीमिक्स त्या ठिकाणी ॲड करावं लागणार आहे। अतिशय चांगल्या प्रकारे घरच्या घरी हा बिझनेस करता येणार आहे। आता बघूयात मित्रांनो ह्या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती। यामध्ये मित्रांनो हा व्यवसाय घरगुती स्तरावरती करायचा असेल तर यामध्ये मोठ्या लायसन्सची काही आवश्यकता लागणार नाही, परंतु एक ब्रँड म्हणून हा व्यवसाय करायचा असेल तर ह्यामध्ये लायसन्सची आवश्यकता लागणार आहे। त्यामध्ये उद्योग नोंदणी असेल, उद्योग आधार असेल
आणि इतर जे काही स्थानिक आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करणार असो त्या ठिकाणी स्थानिक अथॉरिटीकडून रीतसर परवानगी घेणं आवश्यक असणार आहे, रीतसर NOC घेणं आवश्यक असणार आहे। तसेच यामध्ये ह्या प्रॉडक्टचा ब्रँड म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार करायचा असेल तर त्या ठिकाणी लायसन्सची सुद्धा आवश्यकता लागणार आहे। आणि व्यवसायाच्या सुरुवातीला वार्षिक उलाढाल 40 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी GST नंबरची आवश्यकता लागणार नाही, परंतु 40 लाखाच्या पुढे जर उलाढाल असेल तर त्या ठिकाणी GST नंबरची आवश्यकता लागणार आहे। आणि तसेच ऑनलाईन अशा प्रकारचं प्रोडक्ट सेल करायचं असेल तर त्या ठिकाणी GST नंबरची आवश्यकता लागणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या व्यवसायाचं नाव देणं, व्यवस्थित नाव देणं आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर व्यवसायाचा ट्रेडमार्कसुद्धा घेण्याची आवश्यकता लागणार आहे। अशा प्रकारच्या काही यामधील काही उपयुक्त गोष्टी आहेत मित्रांनो। आणि त्याचबरोबर आपण जी मच्छर कॉईल तयार करणार आहोत त्या मच्छर कॉईलची अगोदर टेस्ट घेणं आवश्यक असणार आहे। ती मच्छर कॉईल कशा प्रकारे काम करते, मच्छर पळवण्याची क्षमता त्या कॉईलमध्ये किती टक्के आहे याची पडताळणी करणंसुद्धा आवश्यक असणार आहे। किंवा त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेतला तर त्या ठिकाणी अधिक चांगलं राहणार आहे। आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे सुरुवातीला ट्रायल बेसवरती घरगुती स्तरावरती हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येईल। आणि ज्यावेळेस घरगुती स्तरावरती चांगल्या पद्धतीने ग्राहकांचा रिस्पॉन्स येईल त्यानंतर ह्या व्यवसायाचा विस्तार केला तरी या ठिकाणी चालू शकतो। आणि याचबरोबर सुरुवातीला जर व्यवसाय विस्तार करायचा असेल तर त्या ठिकाणी मार्केट सर्वे करणं असेल किंवा एखाद्या तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं असेल, ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं आवश्यक असणार आहे। याचबरोबर मित्रांनो यामधील अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या मच्छर कॉईलचा व्यवसाय असेल किंवा धूपबत्ती असेल, सांब्राणी कप व्यवसाय असेल, अशा प्रकारच्या व्यवसायातील जे स्थानिक काही कायदे असतील त्या कायद्यांचं पालन करणंसुद्धा आवश्यक असणार आहे। सर्व कायद्यांचं पालन करून अशा प्रकारचा व्यवसाय करणं आवश्यक असणार आहे। आणि मित्रांनो याचबरोबर या व्हिडिओमध्ये दिलेली व्यवसायाची माहिती ही शैक्षणिक उद्देशातून आपल्याला देण्यात आलेली आहे। आपल्याला नवीन नवीन व्यवसायाची माहिती व्हावी, नवीन नवीन मशिनरी कशा काम करतात, कोणत्या मशिनरीपासून कोणतं प्रोडक्ट केलं जाऊ शकतं, आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडावा या उद्देशातून या व्हिडिओमध्ये व्यवसायाची माहिती दिलेली आहे। आपल्याला या संबंधित काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शैक्षणिक उद्देशातून आहे, त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं आवश्यक आहे। अशा प्रकारे मित्रांनो दोन व्यवसायाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। या संबंधी आपला काही प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा, त्यांनाही ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील। धन्यवाद।